वळूयात पुढच्या बातमीकडे। आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। विधानसभा निवडणुकीच्या जय पराजयानंतर आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त दोन्ही शिवसेनेचे मेळावे होत आहेत। मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे। उद्धव ठाकरे गटाचा मेळावा यंदा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी होतोय, तर बीकेसी मध्ये शिंदे गटाच्या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। शिंदेंच्या निशाणावर त्यामुळे आज कोण असणार आणि ठाकरेंची तोफ आज अंधेरीत धडाडणार, यावेळेस ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाय येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता शिंदे आणि ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेत आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान बीकेसी मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे। तिथून आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान या आहेत आपल्यासोबत। भाग्यश्री, आपण पाहतोय बीकेसी मध्ये खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होतोय। कालपासूनच बॅनरबाजी देखील बघायला मिळाली आसपासच्या परिसरामध्ये। सध्या कशी त्या ठिकाणी संपूर्ण नियोजन करण्यात आलं आहे या मेळाव्याचं? वर्षा, नक्कीच कालपासून बॅनरबाजी झालेली पाहायला मिळाली होती। आज बीकेसी ग्राउंडवर भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। सध्या इथे स्टेज जो आहे तो मोठा स्टेज बांधण्यात आलेला आहे। खुर्च्या देखील टाकण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे कटआउट्स आहेत ते लावण्यात आले आहेत। यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे कटआउट्स आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचे देखील इथे कटआउट्स लावण्यात आलेले आहेत। खरं तर या मंचावर आज सोनू निगम जवळपास 90 मिनिटं कार्यक्रम सादर करणार आहेत। त्यांची लगातार जी गाणी आहेत ते सादर करणार आहेत। त्यानंतर इथे जे निवडून आलेले आमदार आहेत, ज्यांनी भरघोस यश या विधानसभा निवडणुकीत मिळवलेला आहे, त्या आमदारांचा इथे सत्कार करण्यात येणार आहे। त्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे इथे नेमकं काय बोलणार, काय संदेश देणार शिवसैनिकांना ते देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या अगदीच तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। त्याच्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी हे रणशिंग फुंकलं जाणार का असं देखील एक चर्चा आहे। आज खरं तर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। त्या निमित्ताने अनेक शिवसैनिक इथे अभिवादन करण्यासाठी स्मारकामध्ये दादरच्या येत असतात। त्या स्मारकाला देखील हे शिवसैनिक जे आहेत ते अभिवादन करतील। त्यानंतर सगळे शिवसैनिक जे आहेत ते बीकेसी इथल्या मेळाव्यात येतील अशी माहिती जी आहे ती शिवसेनेतर्फे देण्यात येते। साधारण 1000च्या जवळपास खुर्च्या इथे सध्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि हा जो मेळावा आहे हा आज बघणं खरंच रंगतदार ठरणार आहे। कारण विधानसभा निवडणुकीनंतरचा यशानंतरचा हा पहिला मेळावा आहे शिंदेंचा आणि याच्या पुढे नेमकं कशा पद्धतीने ते काम करणार हे बघणं महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त जी सभासद नोंदणी आहे, पक्षासाठी जी महत्त्वाची असणारी सभासद नोंदणी आहे, ज्या पद्धतीने भाजपने सभासद नोंदणी करायला सुरुवात केली आहे त्याच पद्धतीने शिवसेना देखील सभासद नोंदणी करण्यासाठी आजपासून सुरुवात करणार आहे तशी घोषणा देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि कशा पद्धतीची ही रणनीती असणार आहे ते देखील आज समजणार आहे। वर्षा, निश्चितच भाग्यश्री, या मेळाव्या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।